नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण चर्चा करतो इयत्ता 9वी गणित भाग 2 चं तिसरं प्रकरण त्रिकोण आणि या प्रकरणातला सराव संच 3.3 आपण बघतोय. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 3.1 आणि 3.2 वर चर्चा केलेली आहे. या अगोदरचे सराव संच तुम्ही नसतील बघितले तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी या आधीच्या सराव संचाची लिंक तुमच्यासोबत शेअर करतोय. तर जाऊयात पटकन पुढे जाण्याच्या अगोदर नेहमीप्रमाणे एक छोटीशी रिक्वेस्ट करतो. जर तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर मित्रांनो आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन सुद्धा दाबा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर चला जाऊयात पुढे. तर बघा, या ठिकाणी पहिले हे काही गुणधर्म आपण समजून घेतले पाहिजेत. 4. पहिला गुणधर्म काय, हा सराव संच समजून घेण्याच्या अगोदर की एकरूप बाजूंसमोरील कोन एकरूप असतात, याला आपण समद्विभुज त्रिकोणाचे प्रमेय म्हणतो. आता समजा माझ्याकडे दोन बाजू एकरूप असतील, हा जो त्रिकोण आहे एबीसी आणि या एबीसीच्या दोन बाजू एकरूप असतील आणि त्याच्यामध्ये कोन बी चं माप जर का आपण 60 अंश म्हटलं तर हा जो कोन सी आहे याचं माप सुद्धा 60 अंश असणार, कारण हे दोन्ही एकरूप बाजू समोरचे कोन आहे. एसी आणि एबी एकरूप आहे, मग एबी समोरचा कोन सी आणि बघा एबी या बाजू समोरचा कोन सी आणि त्याच्यानंतर ही जी एसी आहे या बाजू समोरचा कोन बी, हे दोन्ही कोन एकमेकांना एकरूप असतात. तर हा गुणधर्म सांगतो की एकरूप बाजू समोरील कोन एकरूप असतात. दुसरा गुणधर्म, एकरूप कोनासमोरील बाजू एकरूप असतात. जर तुम्हाला असं सांगितलं की PQR हा त्रिकोण आपल्याकडं आहे आणि त्याच्यामध्ये हा क्यू कोन 50 मापाचा आहे आणि आर कोन पण 50 मापाचा आहे आणि PQ सांगितलं 7 सेंटीमीटर, तर PR सुद्धा किती असणार, 7 सेंटीमीटर असणार. म्हणजे दोन कोन एकरूप असेल तर त्यांच्या समोरच्या बाजू एकरूप असतात. उलटा विषय, दोन बाजू एकरूप दिल्या असतील तर त्याच्या समोरचे कोन एकरूप असतात आणि दोन कोन एकरूप असतील तर त्यांच्या समोरच्या बाजू एकरूप असतात. एवढ्या गोष्टी लक्षात घ्यायच्या. याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा एक गुणधर्म आहे की काटकोन त्रिकोणात कर्णावर काढलेल्या मध्यकेची लांबी कर्णाच्या निम्मी असेल. आता समजा माझ्याकडे हा काटकोन त्रिकोण आहे, ज्याचं नाव काय पण असेल, समजा एबीसी असेल, काही असू शकतं, आणि या एबीसी मध्ये एसी जी आहे ती एसी समजा तुमच्याकडे 10 सेमी आहे, एसी 10 सेमी आणि इथं एक मध्यबिंदू घेतला मी डी आणि बीडी काढला. म्हणजे या ठिकाणी बीडी ही मध्यगा आहे कोणाची, एसीची. मग हिची लांबी किती असणार आहे, ह्या बीडीची जी लांबी असते, मध्यकेची लांबी, कर्णावर काढलेल्या मध्यकेची लांबी ही नेहमी कर्णाच्या निम्मी असते. म्हणजे 1/2 गुणिले कर्ण म्हणजे काय, कर्ण एसी आहे आणि 1/2 गुणिले एसी किती, 10 आहे, तर 10च्या निम्मी 5, तर झालं. म्हणजे या मध्यकेची लांबी 5 असणार आहे. म्हणजे कर्णाच्या बाबतीतच हा गुणधर्म येईल, बाकी इतर कुठल्या त्रिकोणाच्या बाबतीत नाही, काटकोन त्रिकोणाच्या बाबतीतच येणार आहे की कर्णावर काढलेल्या मध्यकेची लांबी कर्णाच्या निम्मी असते. ओके, हा एक तिसरा गुणधर्म आहे. त्याच्यानंतर पुढचा एक सगळ्यात इम्पॉर्टंट शेवटचा गुणधर्म तो काय की मध्यगा संपात बिंदू. आता मध्यगा संपात बिंदू म्हणजे काय, आता समजा माझ्याकडे अशा प्रकारचा एक त्रिकोण आहे. आधी मध्यगा म्हणजे काय माहितीये का, समजा या त्रिकोणाचा कुठलाही एक शिरोबिंदू समजा ए आणि त्याच्या समोरच्या बाजूच्या माझ्या बाजूचा मध्यबिंदू समजा डी आहे, मध्यबिंदू यांना जोडणारी रेषा म्हणजे मध्यका. म्हणजे त्रिकोणाचा कोणाचा शिरोबिंदू आणि त्या शिरोबिंदूच्या समोरची बाजू तिचा मध्यबिंदू यांना जोडणारी रेषा म्हणजे मध्यका. म्हणजे मध्यका काय करते, या दोन भाग करते एकरूप समोरच्या बाजूचे. असं एका त्रिकोणाला आपण 3 मध्यका काढू शकतो आणि या 3 मध्यकेचा जो काही छेदनबिंदू असतो त्याला आपण म्हणतो मध्यगा संपात बिंदू. समजा हा जी आहे, काही असू शकतो, समजा इथे जी हा मध्यका संपात बिंदू आहे. हा काय करतो, प्रत्येक मध्यकेला 2:1 या प्रमाणामध्ये विभागतो. म्हणजे ही जर बाजू 2 असेल, एजी 2 असेल तर या ठिकाणी डीजी किती असणार आहे, 1 असणार आहे. ही 2 असेल तर ही 1 असणार आहे. एवढं लक्षात घ्यायचं. 2:1 या प्रमाणामध्ये काय करतो, तो विभागतो. ही 2 असेल तर ही 1 असणार आहे, ही 10 असेल तर ही 5 असणार आहे, ही 20 असेल तर ही 10 असणार आहे. 2:1 प्रमाणामध्ये. म्हणजे ही एजी जरा मोठी असते, एजी पेक्षा जीडी निम्मी असते, एवढं लक्षात घ्या. म्हणजे एजी भागिले जीडी हे गुणोत्तर जर तुम्ही काढलं तर ते 2:1 तुम्हाला मिळेल. हा एक गुणधर्म लक्षात ठेवायचा आहे. तर या गुणधर्मांचा वापर करून आपल्याला आता पुढचा सराव संच सोडवायचा आहे. चला आता पुढच्या सराव संचामधली गणित आपण बघूया. तर पहिलं जे एक्झाम्पल आहे ते आपल्या समोर, पहिल्या गणितात काय दिलंय की आकृतीमध्ये बघायचं आपल्याला एक्स आणि वायच्या किमती आपल्याला काढायच्यात आणि एक्स आणि वायच्या किमतीसोबत कोन एबीडी म्हणजे बघा हा बी कोन आणि एसीडी म्हणजे हा सी कोन. एक्स आणि वायच्या किमती काढल्यानंतर या सगळ्या गोष्टी आपल्याला काढता येतील. आता या प्रश्नामध्ये बघा
मी पहिली एक्स ची किंमत काढायला घेतो. बघा हा वरचा जो त्रिकोण तुम्हाला दिसतोय एबीसी, या त्रिकोणामध्ये या दोन बाजू एकरूप आहेत बरं का. एकरूप बाजू समोरचे कोण एकरूप असणार. हा जर सी 50 मापाचा तर हा एक्स पण म्हणजे बी पण 50 मापाचा असणार आहे. तर आपण तसं या ठिकाणी लिहूयात की बाबा त्रिकोण एबीसी मध्ये एबीसी मध्ये काय बाबा आपल्याला दिलंय, बाजू एबी एकरूप एसी बरं का. रेख बाजू एबी एकरूप बाजू एसी, बाजू एबी एकरूप बाजू एसी बरोबर, बाजू एसी. आणि दोन बाजू एकरूप असतील तर एकरूप बाजू समोरचे कोण पण एकरूप, म्हणून कोण एबीसी एकरूप एसीबी, म्हणून कोण एबीसी एकरूप कोण एसीबी. इथं लिहायचं एकरूप बाजू समोरील कोण. काय एकरूप कोण, एकरूप बाजू समोरील कोण, एकरूप बाजू समोरील, एकरूप बाजू समोरील कोण, एकरूप बाजू समोरील कोण कसे असतात, एकरूप असतात. झालं. आता आपल्याकडे काय दिलंय, एबीसीचं माप आहे एक्स आणि एसीबी किती 50 बरोबर. म्हणून आपण म्हणू शकतो की कोण एबीसीचं माप, किंवा असं म्हणा परंतु कोण एसीबी बरोबर आपल्याकडे 50 अंश आहे. म्हणून आपण म्हणू शकतो की कोण एबीसी सुद्धा किती झालं, आपल्याकडे 50 अंश मापाचा झाला. कोण एबीसी सुद्धा तुमच्याकडे किती झाला, 50 अंश मापाचा बरोबर. आता ह्या कोण एबीसीचं माप 50 अंश, हा जो एबीसी आहे 50 अंश, एबीसी म्हणजेच एक्स बरोबर किती बाबा 50 अंश, म्हणजेच तुमचा एक्स बरोबर किती झालं 50 अंश झालं. एबीसी म्हणजेच एक्स बरोबर 50 अंश झाला. हा पहिला एक मुद्दा क्लिअर झाला. आता दुसरा मुद्दा, आता वाय काढू. वाय काढण्यासाठी काय करायचं, खालचा जो त्रिकोण आहे बीडीसी, याच्यामध्ये बघा ही बाजू आणि ही बाजू एकरूप आहे. एकरूप बाजू समोरचे कोण एकरूप असतात, म्हणून आता त्रिकोण बीडीसी मध्ये विचार करू. त्रिकोण बीडीसी मध्ये कुठल्या दोन बाजू एकरूप आहेत ते लिहा. बाजू बीडी आणि बाजू सीडी एकरूप आहे. बाजू बीडी एकरूप बाजू सीडी, ओके, बाजू सीडी. मग दोन कोण कुठले एकरूप असणार आहे, कोण डीबीसी आणि डीसीबी एकरूप, कोण डीबीसी एकरूप कोण डीसीबी. इथं लिहायचं एकरूप बाजू समोरील कोण, असं लिहून टाकायचं. एकरूप बाजू समोरील कोण, बाजून समोरील कोण, एकरूप बाजून समोरील कोण कसे असतात, एकरूप असतात. झालं. आता आपल्याला काय दिलंय की परंतु डीबीसी 60 आहे म्हणून डीसीबी सुद्धा 60 आला. परंतु कोण डीबीसी जो आहे तो आपल्याला किती दिलाय, 60 अंश दिलाय. म्हणून आपण म्हणू शकतो की कोण डीसीबी सुद्धा किती झाला, 60 अंश. आता डीसीबी 60 आहे, डीसीबी म्हणजेच वाय, म्हणून वाय बरोबर 60, म्हणून आपण म्हणू शकतो की वाय बरोबर 60 अंश. तर अशा प्रकारे माझ्याकडं हे डीसीबी कोण आणि कोण वाय जो आहे तो आलेला आहे. आता माझं टार्गेट काय बाबा, दोन कोण काढायचे, एबीडी आणि एसीडी. चला पहिला कोण काढू, एबीडी. एबीडी बघा, एबीडी म्हणजे बघा कुठला कोण, एबीडी म्हणजे बघा हा एबीडी, म्हणजे तो काय झाला एक्स अधिक 60. एबीडी म्हणजे काय बाबा, एक्स अधिक 60. किंवा डिटेल मध्ये एखाद्याला लिहायचंय बाबा एबीसी अधिक डीबीसी असं लिहिलं तरी चालेल. कोण एबीसी अधिक कोण डीबीसी. चला एबीसीचं माप किती आहे, एबीसीचं माप आपल्याकडे एक्स होतं. एक्स म्हणजे एबीसी 50 अंश आहे आणि एबीसी 50 अंश आहे आणि डीबीसी किती काढला, डीबीसी 60 अंश बरोबर. एबीसी 50 आणि डीबीसी 60 आहे. एबीसी 50 अंश आहे, 50 अंश आहे आणि डीबीसी किती 60 अंश आहे. 50 आणि 60 झाले 110 अंश. ठीक आहे. बघा एबीसी एक्स ची किंमत बाबा 50 आले आणि डीबीसी ऑलरेडी 60 दिसतोय. पुढचा कोण एसीडी, कोण एसीडी. एसीडीचं जर माप बघितलं बघा, एसीडी म्हणजे एसीबी अधिक डीसीबी, कोण एसीबी अधिक कोण डीसीबी. आता हा एसीबी 50 आहे, मग इथं लिहायचं 50 अंश अधिक हा डीसीबी वाय आणि वाय ची किंमत 60 आहे म्हणजे 60 अंश. 50 आणि 60 किती झालं बाबा, 110 अंश झालं. तर अशा प्रकारे हा प्रश्न आपण सोडवू शकतो. ठीक आहे. आता याच्या पुढचे प्रश्न जरा खूप सोपे आहेत. आता पुढे जाऊयात आपण. पुढचे प्रश्न खूप छोटे छोटे आणि सोपे आहेत बघा. एका काटकोन त्रिकोणात कर्णाची लांबी त्यावर काढलेल्या मध्यगेची लांबी काढा. कर्णाची लांबी 15 आहे. कर्णाची लांबी किती बाबा, कर्णाची लांबी बरोबर 15 सेमी, 15 आहे बरोबर 15 आहे बरोबर.
15. आता बघा काटकोन त्रिकोणात तो गुणधर्म लिहायचा. काटकोन त्रिकोणात कर्णावर काढलेल्या मध्यगेची लांबी, कर्णावर काढलेल्या मध्यगेची लांबी काय असते? कर्णाच्या निम्मी असते. मध्यगेची लांबी कर्णाच्या निम्मी असते. हा गुणधर्म लिहा. कर्णाच्या निम्मी म्हणजे अर्धी असते. असते कर्णाच्या निम्मी असते. म्हणून आता मध्यगेची लांबी आपली काय येणार? मध्यगेची असं करू, मध्यगेची लांबी. चला, आपल्याला हव्या असलेल्या मध्यगेची लांबी कर्णाच्या निम्मी म्हणजे 1/2 गुणिले कर्ण. कर्णाच्या निम्मी म्हणजे 1/2 गुणिले कर्ण. 1/2 गुणिले कर्ण किती आहे? 15 आहे. कर्ण आपल्याला दिलाय 15, मग लिहायचं 15 आणि 15ला 2ने भाग लावा. 15च्या निम्मी होता 7.5 एकक. एवढी येणार आहे, 7.5 येणार कर्णाच्या निम्मी. विषय संपला. 7.5 लिहायचं. ओके, आता पुढे जाऊयात आपण. हे वाक्य पाठ करून ठेवा. काटकोन त्रिकोणात कर्णावर काढलेल्या मध्यगेची लांबी कर्णाच्या निम्मी असते. ओके, पुढे बघा. पुढचा त्रिकोण PQR मध्ये. हा काटकोन त्रिकोण आहे. Q 90 मापाचा आहे. चला, PQR मध्ये अशा प्रकारे त्रिकोण PQR काढला आपण. P आहे, Q आहे, R आहे. हा 90 मापाचा आहे. PQ बरोबर 12 आपल्याला दिले. PQ किती दिले? 12. QR बरोबर आपल्याला दिले 5 आणि QS ही PR ची मध्यगा असेल. QS ही PR ची मध्यगा असेल. आता ही QS एक मध्यगा असेल, समजा इथून QS ही मध्यगा असेल, तर आपल्याला ह्या मध्यगेची लांबी काढायची QS ची. आता मध्यगा ही कर्णाच्या निम्मी असते, पण कर्ण माहिती आहे का आपल्याला? कर्णच माहिती नाही. मग अगोदर कर्ण काढावा लागणार आहे. पायथागोरसच्या प्रमेयानुसार 2 बाजू दिलाय, मग कर्ण आपण काढू. मग बघा, काटकोन त्रिकोण PQR मध्ये पायथागोरसच्या प्रमेयानुसार सूत्र काय होतं? PR चा वर्ग बरोबर PQ वर्ग अधिक QR चा वर्ग. PQ चा वर्ग अधिक QR चा वर्ग. PQ आहे 12, मग 12 चा वर्ग. QR आहे 5, 5 चा वर्ग. 12 चा वर्ग 144, 5 चा वर्ग 25. मग PR चा वर्ग बरोबर किती आला बाबा? PR चा वर्ग बरोबर 144 आणि 125 किती झालं? 169. 169. मग PR बरोबर किती? 169 कितीचा वर्ग आहे? 13चा. म्हणून मला PR बरोबर 13 मिळालं. मग आता QS बरोबर किती? QS जी मध्यगा आहे बघा, काटकोन त्रिकोणात कर्णावर काढलेल्या मध्यगेची लांबी कर्णाच्या निम्मी असते. मगाशी आपण बघितलं. मग 1/2 गुणिले कर्णाच्या निम्मी. कर्ण आहे PR म्हणून 1/2 गुणिले PR. इथं तो गुणधर्म लिहायचा. काटकोन त्रिकोणात कर्णावर काढलेल्या मध्यगेची लांबी कर्णाच्या निम्मी असते. ओके, किंवा असं लिहा, कर्णावर काढलेली मध्यगा मध्यगा कर्णाच्या निम्मी असते. ठीक आहे, निम्मी असते. शॉर्टकट मध्ये निम्मी असते, पण गुणधर्म लिहिणं गरजेचं आहे. झालं. आता 1/2 गुणिले PR किती बाबा? 13 आहे. PR 13 काढला. 13च्या निम्मी किती? 6.5. ठीक आहे, तर 6.5 उत्तर आलंय. तर एकंदरीत अशा प्रकारे मित्रांनो, दोन्ही प्रश्न जर तुम्ही बघितलं, दुसरा आणि तिसरा, तो मध्यगेवर आधारित आहे. काटकोन त्रिकोणावर कर्णावर टाकलेल्या मध्यगेवर आधारित आहे. पुढचा प्रश्न बघा, चौथा आणि शेवटचा प्रश्न या सराव संचामधला, की आकृतीमध्ये त्रिकोण PQR चा जी हा संपात बिंदू आहे बघा, त्रिकोण PQR चा जी हा संपात बिंदू आहे आणि आपल्याला काय दिलंय की GT बरोबर 2.5. बघा, हा जो GT जो तुम्हाला दिलाय, GT आपल्याला किती दिलाय? 2.5 बरोबर, सेमी दिलेला आहे. तर मला काय करायचं या ठिकाणी? GT 2.5 सेमी, तर आपल्याला PG आणि PT काढायचे. आता मग PG किती येणार बघा? PG हा बघा, GT 2.5 आहे, तर PG किती? मगाशी मी सांगितलं की बाबा मध्यगा संपात बिंदू हा मध्यकेचे 2:1 प्रमाणात विभाजन करतो. हा गुणधर्म खूप महत्वाचा आहे की बाबा मध्यगा संपात बिंदू मध्यगेचे 2:1
या प्रमाणात विभाजन करतो, या प्रमाणात विभाजन करतोय, हे मगाशी आपण बघितलं, विभाजन करतो. या प्रमाणात जर विभाजन करत असेल तर पीजी छेद जीटी किती? पीजी छेद जीटी हे गुणोत्तर 2/1, कारण 2:1 प्रमाणात आहे. पीजी मला माहिती नाही आणि जीटी आपल्याकडे 2.5 आहे, बरोबर बरोबर 2/1. पीजी माहिती नाहीये, जीटी 2.5 आहे, बरोबर. पीजी काढायचं. मग आता काय येईल? तिरकस गुणाकार केला तर पीजी गुणिले 1 पीजी, बरोबर. 2 गुणिले 2.5 तिरकस गुणाकार, 2 गुणिले 2.5. मग पीजी बरोबर 2 गुणिले 2.5 किती झाले? 5 झाले. मला पीजी बरोबर 5 मिळालं, बरोबर. हे पीजी किती आलं बाबा? 5 आलं. 5 सेमी, 5 सेमी लिहा बरं का. पीजी बरोबर 5 सेमी, पीजी बरोबर इथे लिहा 5 सेमी. पीजी झालं 5 सेमी. आता मला काय करायचं? पीटी पण काढायचं. पीटी काय असणार आहे? हे 5 अधिक 2.5 म्हणजे पीजी अधिक जीटी. इथं लिहायचं पीजी अधिक जीटी. पीजी किती? 5 आहे आणि जीटी किती? 2.5 आहे. 5 आणि 2.5 किती? 7.5 सेमी. तर अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर सोडवू शकतो. एकदम सोपं आहे. तर बघा मित्रांनो, 3-4 गुणधर्म जे आहेत त्यांचा या ठिकाणी आपण वापर केलेला आहे इथं. तर आज आपण इथेच थांबूयात. आपला सराव संच 3.1 3.3 झालेला आहे. पुढच्या लेक्चरमध्ये आपण सराव संच 3.4 वरती चर्चा करू. पुढची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावी असं वाटत असेल आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला मित्रांनो, तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. बाय मित्रांनो, धन्यवाद.